मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज ॲक्च्युली आम्ही गेलो होतो खोपोलीतील खूप प्रसिद्ध असं श्री गगनगिरी महाराज यांच्या मठाकडे। तर तिकडे सकाळी आपलं दर्शन करून झालं आहे। आता दुपारचे जवळपास 2 ते 2:30 झालेले आहेत। खूप भूक लागली असल्यामुळे आम्ही खोपोलीतील खूपच प्रसिद्ध असं हॉटेल आहे फूड पार्क, तिथे जेवायला आलेलो आहोत। बऱ्याच जणांचे रिव्ह्यू ऐकलेले आहेत की हॉटेलचं जेवण खूपच छान असतं। तर चला पाहूया। हा जुना मुंबई पुणे हायवे, इथूनच जस्ट लागून फूड पार्क फॅमिली रेस्टॉरंट आहे। दुपार असल्यामुळे थोडा क्राऊड कमी आहे। रात्रीचे इथे टेबल ठेवले जातात, कारण की क्राऊड खूप असल्यामुळे उरलेले लोक इथे बसतात। आतमध्ये हॉटेलमध्ये थोडाफार क्राऊड आहे। इथे लहान मुलांना बसायसाठी असे लोड देतात। दीदी झोपलेली आहे। भूक प्रचंड लागलेली आहे, कारण की थकून खूप आलेलो आहोत। फॅमिलीसाठी खूपच मस्त आहे। आपण आज व्हेज मागवणार आहोत। दीदी, मामा, दीदा, उठा बाबू, जेवायला उठा। फायनली दीदी उठलेली आहे आमची। ॲज युजल सगळ्यांसारखं आम्ही सुरुवातीला स्टार्टर मसाला पापड मागवलेला आहे। दोघांचे पापडावरून भांडणं झाले आहेत। आता पापड संपलेलं आहे, पण अजून ऑर्डर काय आली नाही आहे। प्रकारे आपली ऑर्डर आलेली आहे। आपण मागवलं आहे दाल तडका, व्हेज कोल्हापुरी, बटर रोटी, साधी रोटी आणि अजून दाल खिचडी दीदीला आणि सम्राटला खायला। दीदी को भी दे दो। आपलं आता पोटभर मस्त जेवण झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपण काय काय मागवलं होतं। आपण सुरुवातीला मसाला पापड मागवला होता, नंतर एक व्हेज कोल्हापुरी, 2 बटर रोटी, 2 साध्या रोटी, त्याच्यानंतर एक दाल खिचडी, त्याच्यानंतर परत एक बटर रोटी आणि एक साधी रोटी आणि एक हाफ साधा राईस। हे सगळं घेतल्याच्या नंतर आणि 2 पाण्याच्या बॉटल आपलं बिल आलेलं आहे रुपये 591। खूपच रिजनेबल आहे आणि क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे। तर आहेत चंदू सिंग म्हणून, खूपच चांगली सर्व्हिस देतात। तर बाबू, जेवण कसं लागलं? छान जेवण होतं ना? तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं दुपारचं जेवण करून झालेलं आहे हॉटेल फूड पार्क खोपोली इथूनच्या। तर मी या हॉटेलला आणि इथूनच्या क्वालिटीला आणि जेवणाला 10 पैकी 10 मार्क देईन। नक्कीच आवर्जून भेट द्या। जुना मुंबई पुणे हायवे, हॉटेल फूड पार्क। खूप छान मस्त हॉटेल आहे।